जाती है। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि संकल्प मांडताना शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळते। सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरल्याचं सध्या पाहायला मिळते। बजेटमध्ये अनेक गोष्टींचा यावेळी त्यांनी मागोवा घेतलेला आहे। 1 एप्रिल पासून खरं तर न्यू इन्कम टॅक्स स्लॅब आता जारी होणार आहे। सर्वसामान्य करदात्यांना यामध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाहीये। अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स नाहीये, मात्र 31 ऑगस्ट पर्यंत खरं तर आता टॅक्स भरता येणार आहे आणि 1 एप्रिल पासून नवीन इन्कम टॅक्स स्लॅब लागू होणार। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही, इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। सर्वसामान्य करदात्यांना त्यामुळे कोणताही दिलासा नाहीये। सर्वसामान्य करदाते या अर्थसंकल्पाकडे लक्ष ठेवून होते, मात्र तसा कोणताही दिलासा या करदात्यांना मिळालेला नाहीये, कारण इन्कम टॅक्स मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। महत्त्वाची बातमी आहे, कॅन्सरच्या 17 औषधांवरील आयात शुल्कात कपात करण्यात आलेली आहे। कॅन्सर त्यासोबतच मधुमेहाच्या औषधांवर आयात कर कपात असेल, ज्यामुळे ही औषधं स्वस्त होतील। दुसरीकडे अर्थसंकल्पादरम्यानच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टी 352 अंकांनी घसरलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय की कशा पद्धतीनं अर्थसंकल्प मांडण्यात आला। अनेक मुद्दे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेले आहेत। त्यामध्ये परदेश यात्रा स्वस्त होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। दारू खनिज महाग होणार, तर सीएनजी आणि बायोगॅस स्वस्त होईल असं त्यांनी म्हटलंय। आणि ज्यावेळी हा अर्थसंकल्प मांडला जात होता त्याचवेळी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। आज रविवार असून सुद्धा शेअर बाजार सुरू आहे। नव्या आयकर रचनेची अंमलबजावणी म्हणजे नवीन हा जो टॅक्स स्लॅब आहे तो आता 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे। अपघात विम्यावर जी रक्कम आपल्याला मिळते त्यावर कोणताही टॅक्स नसणार आहे, ती रक्कम करमुक्त असेल। यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे सांगितलेलं आहे आणि 31 ऑगस्ट पर्यंत टॅक्स भरता येईल असं त्यांनी म्हटलं। आयकर भरणं आणखी सुटसुटीत झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता 1 ऑगस्ट पर्यंत आयकर परतावा भरता येईल असं सांगण्यात आलेलं आहे। 1 एप्रिल पासून ही नवीन इन्कम टॅक्स स्लॅब लागू होणार आहे। घोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। आता यावर शिक्षा नसणार आहे, तर दंड असेल। ज्यावेळी तुम्ही कर भरणार नाही तर त्यावेळी टॅक्स न भरल्यास तुम्हाला शिक्षा होणार नाही, तर दंडाची तरतूद आता करण्यात आलेली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स बाबत या महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत आणि न्यू इन्कम टॅक्स स्लॅब 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल। क्लाउड सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्यांना 2047 पर्यंत कर मुक्ती करण्यात आलेली आहे। भारतात डेटा सेंटर तयार करण्यावर आर्थिक सूट देण्यात आलेली आहे। दुसरीकडे काय स्वस्त काय महाग तेही पाहतोय। मद्य खनिज भंगार हे महागलेलं आहे। कॅन्सर मधुमेहावरील औषधी स्वस्त झालेली आहे, तर ऑप्शन ट्रेडिंगवर टॅक्स वाढवल्यानं शेअर बाजार कोसळलेला आहे। सेन्सेक्स निफ्टी या ठिकाणी घसरण पाहायला मिळते, तर सीएनजी बायोगॅस स्वस्त होणार आहे। सोलार संबंधित वस्तू सीएनजी बायोगॅस स्वस्त होणार आहे। कॅन्सर मधुमेह औषधी स्वस्त होतील, क्रीडा साहित्य स्वस्त होतील, परदेश यात्रा स्वस्त होणार आहे, मोबाईल टॅब स्वस्त होतील, एलसीडी एलईडी स्वस्त होणार आहे, मोटारसायकल भारतात बनवलेले कपडे स्वस्त होतील, परदेशात शिक्षण घेणं स्वस्त होणार आहे, तर दारू भंगार खनिज आणि बूट हे महागणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं काय स्वस्त काय महाग हे आपण पाहतोय। खरं तर या अर्थसंकल्पाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, त्यामुळे करदात्यांना काही सूट मिळेल अशी एक प्रकारे अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र तिथे धक्का बसलेला आहे, कारण करदात्यांना कोणतीही सूट मिळालेली नाहीये। नवीन टॅक्स स्लॅब रिजिम ही 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल। एक दिलासा म्हणजे तुम्ही 1 ऑगस्ट पर्यंत कर सध्या भरू शकता। कर नाही भरला तर तुम्हाला शिक्षेऐवजी आता दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। यावेळी परदेश यात्रा स्वस्त होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी। क्लाउड सर्व्हिसेस ज्या कंपन्या देतात, परदेशी कंपन्या भारतामध्ये, त्यांच्यावर 2047 पर्यंत त्यांना करमुक्ती देण्यात आलेली आहे। भारतात डेटा सेंटर तयार करण्यावर भर दिला जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाच्या या काही घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या पाहायला मिळतात। काय स्वस्त काय महाग ते आपण पाहतोय, तर औषधी हे स्वस्त झालेले आहे। मधुमेह आणि कॅन्सरवरील औषधी स्वस्त करण्यात आलेले आहे। त्यासोबतच मोबाईल टॅब मोटारसायकल भारतात बनवलेले कपडे हे स्वस्त झालेले आहे। निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर काय स्वस्त काय महाग ते समोर येते। सर्वसामान्यांना
सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणताही दिलासा सर्वसामान्य करदात्याला मिळालेला नाहीये. एक महत्त्वाचं म्हणजे आता देशामध्ये 7 हायस्पीड ट्रेन धावणार याची माहिती यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे. मुंबई पुण्यासह 7 मार्गांवर अतिजलद रेल कॉरिडॉर उभारले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे तो एक दिलासा आपण म्हणू शकतो. मात्र इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. खरं तर आपल्या सगळ्या मध्यमवर्गीयांचं लक्ष इन्कम टॅक्स स्लॅबकडेच लागलेलं होतं. मात्र सर्वसामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पातून कोणताही दिलासा मिळालेला नाहीये. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जो नवीन इन्कम टॅक्स स्लॅब आहे तो 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जाईल. यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या तरतुदी आहेत. कॅन्सरचे जी 17 औषधे महत्त्वाची औषधं जी आयात होतात त्यांच्यावर आता कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. कॅन्सर आणि मधुमेहाची औषधं स्वस्त होतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे अर्थसंकल्पादरम्यानच शेअर बाजारात एक मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरला, तर निफ्टी सुद्धा घसरल्याचं यावेळी पाहायला मिळालं. निफ्टी 352 अंकांनी घसरली आहे. सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरलेला आहे. तर कॅन्सरच्या 17 औषधांवरील आयात शुल्कात कपात करण्यात आलेली आहे. पादत्राणे, बॅटरी, मायक्रो ओव्हन स्वस्त झालेले आहेत. यासह आणखी महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या आहे. अर्थसंकल्पादरम्यानच शेअर बाजारात मोठी घसरण झालेली आहे. सेन्सेक्स 1150 अंकांनी घसरलेला आहे, तर निफ्टी 352 अंकांनी घसरली आहे. करदात्यांना या अर्थसंकल्पातून कोणताही दिलासा नाही. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठा हाहाकार पाहायला मिळतोय. शेअर बाजारात मोठी घसरण झालेली आहे. शेअर बाजाराचं सुद्धा लक्ष या अर्थसंकल्पाकडे होतं आणि आता सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर पहिल्यांदाच रविवारी शेअर बाजार सुरू होता. अर्थसंकल्प जाहीर होणार होता, त्यामुळे शेअर बाजार सुरू होता. मात्र ज्यावेळी अर्थसंकल्प समोर आला त्यानंतर शेअर बाजारात मोठा हाहाकार पाहायला मिळाला, कारण 2000 अंकांनी शेअर बाजार घसरल्याचं पाहायला मिळतंय. कारण अनेक दावे केले होते की शेअर या आजच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना काहीसा दिलासा मिळेल अशा पद्धतीनं सांगितलं जात होतं. मात्र सर्वसामान्य करदात्यांना कोणताच दिलासा नाहीये. ज्या पद्धतीनं अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला त्यानंतर वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले आणि त्यानंतर आता शेअर बाजारात हाहाकार पाहायला मिळतो. वैद्यकीय क्षेत्र जागतिक मानक औषध नियामक स्थापन करणार. तर भारताला औषध निर्मितीचं हब बनवू असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. कर्करोग, मधुमेहावरील औषधांच्या किमती कमी होणार आहेत. बायोफार्मा शक्तीसाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. बायोफार्मातील संशोधन वाढवण्यासाठी 3 नवीन शैक्षणिक संस्था उभ्या करणार आहेत. वैद्यकीय क्षेत्र जागतिक मानक औषध नियामक स्थापन केलं जाईल असं सुद्धा बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे. भारताला औषध निर्मितीचं हब बनवू अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. कर्करोग आणि मधुमेहाची औषधं आता स्वस्त होणार आहेत, कारण बायोफार्मा सेक्टरसाठी 10,000 कोटींची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. रेल्वे संदर्भातले आपण महत्त्वाचे निर्णय यावेळी पाहूयात. तर 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवले जातील. महत्त्वाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली. त्याबरोबरच पुणे मुंबई हायस्पीड रेल कॉरिडॉरची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. रेल्वे वाहतुकी संदर्भातले निर्णय म्हणजे पर्यावरणपूरक माल वाहतुकीचे कॉरिडॉर उभे केले जातील असं सीतारामन यांनी म्हटलेलं आहे. 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार आहेत आणि त्यामध्ये मुंबई पुणे कॉरिडॉरचा देखील समावेश आहे. आता आपण एक शैक्षणिक क्षेत्रातल्या तरतुदी पाहूया. शिक्षण ते रोजगारासाठी उच्चस्तरीय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. विविध क्षेत्रात तरुणांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येईल. भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार अशी एक मोठी घोषणा यामध्ये करण्यात आलेली आहे. देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब स्थापन करणार अशी घोषणा करण्यात आली आहे.
आयुर्वेदाचं शिक्षण देणाऱ्या 3 नव्या संस्था स्थापन केल्या जातील. डॉक्टर आणि अन्य लोकांना वैद्यक क्षेत्रात रोजगार मिळेल. जामनगरचं जागतिक आरोग्य संघटनेचं केंद्र आधुनिक केलं जाणार आहे. पशुवैद्यक कॉलेज आणि हॉस्पिटल्ससाठी अर्थसहाय्य करणार. अशा पद्धतीने अनेक तरतुदी करण्यात आल्या. तर जलमार्गासंदर्भात सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आल्या. देशभरात 20 नवीन जलमार्गांची घोषणा करण्यात आली. 2047 पर्यंत कोस्टल शिपिंग मध्ये भारताचा हिस्सा दुप्पट होणार. 2047 पर्यंत जलमार्गाचं जाळं 12% वाढवणार असं सीतारमण यांनी म्हटलं. तर जगभरात 22 नवे जलमार्ग तयार करणार आहे. उद्योग क्षेत्रासाठीच्या तरतुदी पाहूयात. सेमीकंडक्टर उद्योगासाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज उत्खनन सुरू केलं असेल. पायाभूत सुविधा MSME आणि उद्योगांना चालना देणार. इलेक्ट्रॉनिक पार्ट्स उत्पादनासाठी 40,000 कोटींचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. तर सरकार 3 केमिकल पार्क उभे करणार आहे. आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केमिकल पार्क बांधलं जाईल. महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना राबवली जाईल. एक जिल्हा एक उत्पादन ही योजना राबवली जाईल. कंटेनर उत्पादनासाठी योजना राबवली जाईल. टेक्सटाईल सेक्टरसाठी टेक्सटाईल्स एक्सपान्शन योजना राबवली जाईल. नॅशनल हँडलूम प्रोग्रामद्वारे हातमागाला प्राधान्य देणार. पर्यटनासाठी सुद्धा अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्यात. 20 महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांवर 10,000 गाईड्स निर्माण केले जातील. तर ईशान्येकडील राज्यातील बुद्धांशी निगडीत पर्यटन स्थळं विकसित केले जातील. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटीची घोषणा करण्यात आली. 20 महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळी 10,000 गाईड्सना शिक्षण देणार. नॅशनल डेस्टिनेशन नॉलेज ग्रीडवर सर्व पर्यटन स्थळांचं मॅपिंग केलं जाणार आहे. पर्यटनासाठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा आपण पाहिल्यात. त्यानंतर आता क्रीडा क्षेत्रासाठीचे निर्णय पाहूयात. खेलो इंडिया मिशनद्वारे क्रीडा क्षेत्राचं रूप बदलून टाकणार अशी घोषणा केली आहे. पुढची महत्त्वाची घोषणा म्हणजे क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि नवीन क्रीडा संकुलं उभारली जातील. दशकभरासाठी खेलो इंडिया मिशनची घोषणा करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रासाठीचे हे निर्णय आहेत. खेलो इंडिया मिशनद्वारे क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव तरतूद यावेळी करण्यात आलेली आहे. आयकर स्लॅब आपण पाहूयात. 0 ते 4 लाख तुमचं उत्पन्न असेल तर कर नाही. 4 ते 8 लाखादरम्यान 5% कर, 8 ते 12 लाख 10% कर आणि 12 ते 16 लाख उत्पन्न असेल तर 15% कर. आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये, त्यामुळे करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. अर्थसंकल्पातून करदात्यांच्या भयंकर अपेक्षा होत्या. त्यांना असं वाटत होतं की यातून आपल्याला काहीसा दिलासा मिळेल, मात्र टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर आहे तेच टॅक्स स्लॅब आहे, त्यामुळे अर्थसंकल्पाकडे नजर लावून असलेल्या सर्वसामान्य करदात्याचा हिरमोड झालाय. तर या सगळ्या संदर्भात आपण विश्लेषण जाणून घेणार